लालकृष्ण अडवाणींची अवस्था कैद झालेल्या शहाजहानसारखी, अडवाणींना शहाजहानसारखं एकांतवासामध्ये ठेवलं, संजय राऊतांचा निशाणा. नागपूरमधील हिंसाचार 4 तासांमध्ये नियंत्रणात आणला. दंगेखोरांना त्यांची जागा दाखवण्याचं काम केलं. दंगेखोरांकडून नुकसान वसूल करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा. नागपुरातील संचारबंदी पूर्णपणे उठवली. हिंसाचारानंतर 7 दिवस नागपुरात संचारबंदी होती. केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवलं. 1 एप्रिलपासून निर्णय लागू. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार, फडणवीसांची प्रतिक्रिया. अमित ठाकरेंवर शाखा अध्यक्षांची जबाबदारी, तर संदीप देशपांडे मनसेच्या मुंबई शहर अध्यक्षपदी. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंकडून नियुक्ती. नागपूर चंद्रपूर नंतर कोल्हापूर पोलिसांकडून मुंबईतही प्रशांत कोरटकरचा शोध सुरू. उद्या मुंबई हायकोर्टातील जामीन अर्जावरील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कोरटकर मुंबईमध्ये असल्याचा पोलिसांना संशय. सावज टप्प्यात आलंय, थोडीशी वाट बघा. सोलापुरातल्या कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य. सातारा जिल्ह्यामधल्या मोठ्या नेत्याकडे रोख असल्याची चर्चा.